चिंपांझी हा प्राणी साम्राज्यातील आपला सर्वात जवळचा नातेवाईक आहे, ज्याचा डीएनए आपल्या डीएनएशी 98% जुळतो. चिंपांझी हा मानव, गोरिला आणि ऑरंगुटान्स प्रमाणेच होमिनिड कुटुंबाचा सदस्य आहे. सुमारे 6 दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझी मानवी उत्क्रांतीपासून वेगळे झाले होते. सध्या चिंपांझीच्या 2 प्रजाती आहेत. एका प्रजातीचे नाव आहे पॅन पॅनिस्कस, जी एक सामान्य चिंपांझी आहे. दुसऱ्या प्रजातीचे नाव बोनोबो आहे, जी कॉंगोच्या जंगलात राहते. चिंपांझी आफ्रिकेच्या जंगलात, प्रामुख्याने युगांडा, टांझानिया आणि कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक यांसारख्या देशांमध्ये आढळतात. उभे असताना सामान्य पुरुष चिंपांझीची उंची सुमारे 5.6 फूट असते आणि त्याचे वजन सुमारे 70 किलो असते. बोनोबो नावाच्या चिंपांझीची प्रजाती सामान्य चिंपांझीपेक्षा लहान आहे, परंतु त्यांचे हात आणि पाय लांब आहेत. चिंपांझी माकडांप्रमाणेच एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत असले तरी त्यांना हवे असेल तर ते आपल्या माणसांसारखेच 2 पायांवरही चालू शकतात. एकमेकांशी बोलण्यासाठी चिंपांझी आपल्या माणसांप्रमाणेच संवाद साधतात आणि आपल्यासारखेच चेहऱ्यावरील हावभाव करतात. चिंपांझीची पाहण्याची, ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता आपल्या माणसांसारखीच असते. चिंपांझींना इतर प्राण्यांप्रमाणे शेपटी नसते. चिंपांझी हे सर्वभक्षी आहेत, म्हणजे ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात. त्यांना फळे, पाने, बिया, कीटक आणि माकडांसारखे छोटे सस्तन प्राणी, पक्षी खायला आवडतात. ते गटांमध्ये शिकार करतात. प्रजनन कालावधीनंतर मादी चिंपांझी सुमारे 8 महिन्यांच्या अंतराने एका बाळाला जन्म देते. जन्माच्या वेळी त्याचे वजन सुमारे 1.8 किलो असते. मादी आई चिंपांझी त्यांची बाळ मोठी होईपर्यंत पाठीवर घेऊन जातात. जंगलातील चिंपांझीचे सरासरी आयुष्य सुमारे 40 वर्ष असते, तर बंदिवासात राहणारे चिंपांझी सुमारे 50 ते 60 वर्षे जगतात. मादी चिंपांझींना त्यांचा बहुतांश वेळ इतर मादी चिंपांझी सोबत घालवायला आवडते. चिंपांझींना देखील मानवाप्रमाणेच काही सामान्य आजारांनी ग्रासले आहेत, परंतु ते औषधी वनस्पतींमध्ये पारंगत असल्यामुळे ते स्वतःच त्यांच्यावर उपचार करतात. चिंपांझीचे मन खूप तीक्ष्ण असते, ज्यामुळे ते शिकल्यावर लगेच सांकेतिक भाषा शिकतात आणि इतर चिंपांझींनाही ती सहज शिकू शकतात. चिंपांझी जमिनीवर आणि झाडांवरही राहतात. त्यांना दिवसभर जमिनीवर राहणे आणि रात्री झाडांवर झोपणे आवडते. बहुतेक चिंपांझी गटांमध्ये राहतात, ज्यांची संख्या 100च्या आसपास आहे आणि या गटात एक नेता आहे. ते समुदाय किंवा सैन्य नावाच्या गटांमध्ये राहतात, ज्याचे नेतृत्व अल्फा पुरुष करतात. चिंपांझी कीटकांसाठी माशांच्या काठ्या किंवा खुल्या शेंगदाण्या फोडण्यासाठी खडक यांसारखी साधने वापरतात. ज्यांच्याकडे विरोधी अंगठ्या आहेत, याचा अर्थ ते आपल्यासारख्या गोष्टी समजून घेऊ शकतात. चिंपांझी हावभाव, आवाज आणि चेहऱ्यावरील हावभाव याद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. या हुशार प्राइमेट्सच्या उत्कृष्ट आठवणी असतात आणि ते नवीन गोष्टी लवकर शिकू शकतात. चिंपांझी हे अत्यंत सामाजिक प्राणी आहेत आणि त्यांच्या गटांमध्ये मजबूत बंध तयार करतात. ते एकमेकांना सांभाळून आपुलकी दाखवतात. या प्राइमेट्समध्ये लांब हात आणि शक्तिशाली स्नायू असतात, जे त्यांना एका शाखेतून दुसऱ्या शाखेत फिरण्यास मदत करतात. त्यांच्यात जटिल भावना आहेत आणि त्यांना आनंद, दुःख, भीती आणि राग जाणवू शकतो. चिंपांझी अत्यंत हुशार आहेत आणि अन्न मिळवण्यासाठी समस्या सोडवू शकतात. त्यांच्यात विनोदाची भावना आहे आणि ते एकमेकांशी खेळ खेळण्याचा आनंद घेतात. चिंपांझींना पॅन्ट हुट नावाचा एक अनोखा स्वर आहे, ज्याचा वापर ते लांब अंतरावर संवाद साधण्यासाठी करतात. त्यांच्याकडे वैयक्तिक व्यक्तिमत्वे आहेत. चिंपांझी पावसाच्या सरींमध्ये तात्पुरती छत्री म्हणून पानांचा वापर करताना आढळून आले आहेत. हे प्राइमेट त्यांच्या गटातील इतर सदस्यांसह अन्न एकमेकांना देण्यासाठी ओळखले जातात. चिंपांझी हे आकर्षक प्राणी आहेत, जे आपल्याला स्वतःबद्दल आणि आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासाबद्दल बरेच काही शिकवतात. आज जगभरातील चिंपांझीची प्रजाती हळूहळू कमी होत आहे आणि ती एक धोक्यात असलेली प्रजाती म्हणून घोषित करण्यात आली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या अहवालानुसार चिंपांझीच्या संख्येत घट होण्यामागे मुख्य भूमिका मानवाची आहे आणि दुसरे म्हणजे सिंहाने व बिबट्याने केलेल्या शिकारीमुळेही ही संख्या कमी होत आहे. असा हा चिंपांझी प्राणी